सर्वांनी पाहिजे, बरोबर आहे. आता मला सांगा माहिती पण कमळ कुठं असतं? कमळ राहतं कुठं? राहतं कुठं सांग, कमळ कुठं असतं? वा, क्या बात आहे, सुंदर उत्तर. कमळ पाण्यात राहतं. पण एक काम करा, त्या कमळाजवळ जा, हांडाभर पाणी घ्या आणि वताच्या कमळाच्या बोखांडी फुलाच्या म्हणते बघ, कमळ फुलाच्या अंगावरती पाणी होता. आता मला सांगा, एक हांडा वतलेलं पाणी, मला असं वाटतं नाही एक हांडा पण एक कपभर पाणी तर कमळामध्ये व्हायला पाहिजेच पाहिजे. एक कपभर पाणी तर राहायला पाहिजे. राहतं का? वतलं का तुम्ही कधी? मग नाही कसं म्हणजे नाही का, म्हणजे अनुभव आहे का? मी ते सांगू अनुभव आहे का? आहे का? आता तुम्ही म्हणा मग बोलूच नको. अनुभव विचारतोय ना, हरा म्हणजे ते विचारतोय, मग हे कुणी करतोय ते कुणी करतोय, बोलूच नको. पण असं नाही, ऐका, शास्त्र सांगतं कमळ राहतं पाण्यात, पण ते पाणी जर कमळावर टाकलं तर कमळामध्ये थेंबर पाणी राहत नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण माझे जगन तुकोबराय हे सगळं दृश्य बघितलं आणि याचं उदाहरण इतकं सुंदर दिलं. सत्यवादी करी संसार तुकोबराय म्हणतात, सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे. ते कमळ त्या पाण्यात राहतं. बरं मला सांगा, ते पाणी त्याच्या अंगावर थांबत नाही. मग तुम्ही मला तुमच्या एखाद्याने प्रश्न उपस्थित केला, मला जर पाणी जर त्याच्या अंगावर थांबत नसेल तर मग ते पाण्यात राहिलं का बाहेर राहिलं काय? बाहेर काढा, बाहेर ठेवा, दुसऱ्या दिवशी बघायला जा. तर घाम परम पाण्याच्या बाहेर निघाल्यानंतर ते फार फार 10-20 मिनिटं 15 मिनिटं 10 तास 1 तास जगेल, त्याच्या पलीकडे ते जीव सोडायला चालू करून देतं. याचा अर्थ असा होतो की ते राहतं तरी पाण्यात, पण पाणी त्याच्यामध्ये राहत नाही, म्हणजे पाण्याचा अलवलेशही ते स्वीकारत नाही. ऐका, मग आम्ही संसारात राहणं योग्य का संसार आमच्यात राहणं योग्य?